नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. हिंदू पंचांगानुसार 2026 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं वर्ष असणार आहे आणि अधिक मास लागल्यामुळं हे वर्ष 13 महिन्यांचं असणार आहे. अधिक मास यालाच मलमास, पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना असं देखील म्हटलं जातं. तर हा काळ धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या अधिक मासामध्ये विवाह, मौजी बंधन, गृहप्रवेश, बारसे यासारखे मंगल कार्य केली जात नाही. मात्र पूजापाठ, व्रत वैकल्य, जप तप आणि दानधर्म करणं या महिन्यामध्ये अत्यंत शुभ मानलं जातं. आणि हा महिना भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असल्यामुळं या महिन्यामध्ये भगवान श्री हरी विष्णूंची विशेष उपासना आराधना केल्यानं त्यांचा कृपाशीर्वाद देखील प्राप्त होतो. तर यंदा म्हणजेच 2026 मध्ये हा अधिक मास सुरू होत आहे 17 मे 2026 रोजी आणि या अधिक मासाची समाप्ती होत आहे 15 जून 2026 रोजी. तर याचा अर्थ असा आहे की यंदा 2 ज्येष्ठ महिने असणार आहेत. एक असेल नियमित येणारा ज्येष्ठ महिना, तर दुसरा असेल अतिरिक्त ज्येष्ठ महिना. आणि या अधिक मासामध्ये व्रत वैकल्य करणं अत्यंत शुभ मानलं जातं. असं म्हणतात की या महिन्यामध्ये व्रत करणाऱ्या व्यक्तींना सर्व पापातून मुक्ती मिळते. तर या अधिक मासामध्ये जरी कोणतंही शुभ कार्य होत नसेल तरी देखील या काळामध्ये दानधर्म, जप तप, पूजापाठ आणि गोमातेची सेवा करणं अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. त्याचबरोबर या अधिक मासामध्ये रामायण, गीता यासारख्या धार्मिक ग्रंथाचं दान करणंही शुभ मानलं जातं. त्याचबरोबर या अधिक मासामध्ये लेक आणि जावयाला घरी बोलावून त्यांचा मानपान केला जातो. तसेच जावयाला 33 या आकड्यांमध्ये 33 अनारसे, 33 बत्तासे, 33 म्हैसूर पाक अशा स्वरूपात म्हणजेच 33 या आकड्यामध्ये हे जाळीदार पदार्थ दिले जातात. त्याचबरोबर चांदीचे निरंजन देखील आपल्या जावयाला भेट म्हणून दिले जाते. तसेच विवाहित मुलगी आपल्या आईची या महिन्यामध्ये ओटी भरते. आता ही ओटी आपल्या आईची मुलगी का भरते? त्याचबरोबर आईची जर ओटी भरते तर सासूची ओटी का भरत नाही? तसेच आई जर विधवा असेल तर मग आईची ओटी कशी भरायची, किंवा मुलगी जर विधवा असेल तर मुलीनं आपल्या आईची ओटी कशी भरायची, आई आणि मुलगी दोघीही जर विधवा असतील तर मग ओटी कशी भरायची? त्याचबरोबर या अधिक मासामध्ये चांदीची जोडवी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. आता ही जोडवी करत असताना ही सासरची का माहेरची, त्याचबरोबर जोडवी करताना कोणत्या चुका करू नये याविषयीचीच माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तसेच कमेंटमध्ये तुमचं आणि तुमच्या आईचं नाव देखील लिहायला विसरू नका. तर या अधिक मासाची निर्मिती कशी झाली, तसेच अधिक मासाचे महत्त्व आपण अगदी थोडक्यात जाणून घेऊया. तर पौराणिक कथांमध्ये असं सांगितलं जातं की या अधिक महिन्याची निर्मिती जेव्हा झाली तेव्हा कोणत्याही देवाने त्याचा स्वीकार केला नाही. मग काय, दुःखी कष्टी झालेला हा मलमास भगवान श्रीकृष्णांकडे गेला. आता भगवान श्रीकृष्ण म्हणजेच भगवान श्री हरी विष्णू यांचेच अवतार. तर अधिक मासाचे दुःख ऐकून त्यांनी पुरुषोत्तम अशी पदवी या अधिक मासाला बहाल केली. तेव्हापासूनच अधिक मासाला पुरुषोत्तम मास असं देखील म्हणण्यात येऊ लागलं. आणि भगवान श्री हरी विष्णू यांच्या आशीर्वादामुळे तसेच पुरुषोत्तम या नावामुळे 12 महिन्यांपेक्षा तो अधिक तेजस्वी झाला. काही ठिकाणी तर याला दामोदर मास या नावाने देखील ओळखलं जातं. तर आता आपण अधिक मासामध्ये विवाहित मुलगी आपल्या आईची ओटी का भरते आणि सासूची ओटी का भरू शकत नाही याविषयी जाणून घेऊया. तर पूर्वी घरी आलेल्या सुवासिनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत आणि ओटी भरणं हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार. सुवासिनीला संतती प्राप्ती व्हावी म्हणून तिची ओटी भरली जात असे. संतती प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप असते. मात्र केवळ अधिक मासातच विवाहित मुलगी आपल्या सवाष्ण आईची ओटी भरू शकते. आता लग्न कार्यामध्ये कन्यादानाला अतिशय महत्त्व दिलं जातं. आपल्या लाडक्या लेकीला सुयोग्य हाती सोपवून तिची जबाबदारी तिच्या पतीच्या हाती सोपवणं यालाच कन्यादान विधी असं म्हटलं जातं. कन्या काय दान देण्याची वस्तू आहे का अशी देखील चर्चा केली जाते. मात्र तसे काहीच नसून कन्या हा एक संस्कार आहे, जबाबदारीची जाणीव आहे आणि आपल्या ज्या मुलीला आपण लाडाकोडाने वाढवली
तिची जबाबदारी दुसऱ्याच्या हाती सोपवण्यासाठी आई वडिलांना कठोर व्हावं लागतं आणि त्यांच्या त्यागामुळे तिला तिचे हक्काचं घर मिळतं आणि त्या कृतज्ञतेची छोटीशी परतफेड म्हणूनच विवाहित मुलगी या अधिक मासामध्ये आपल्या आईची ओटी भरते। आता अधिक मासातच ही ओटी का भरली जाते तर अधिक मासामध्ये सगळीच पुण्यकर्म केली जातात आणि त्यामध्ये आणखी एका पुण्यकर्माची भर म्हणूनच या अधिक मासामध्ये आईची ओटी भरली जाते। वास्तविक पाहता मुलगी सासरी निघाली की तिची ओटी भरतात, परंतु अधिक मासात आईची ओटी भरून तिनं आपल्या पदरात टाकलेल्या सौभाग्यप्रती छोटीशी कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि पुढच्या जन्मी तुझ्या सहोदरी जन्म मिळावा असाही सायुक्तिक अर्थ या संस्कारातून काढला जातो। मात्र विवाहित मुलगी आपल्या आईची ओटी भरू शकते, परंतु सासूची ओटी का भरू शकत नाही तर आपल्या मुलाचा विवाह झाल्यानंतर म्हणजेच लग्न करून घरी आल्यानंतर सासू आपल्या सुनेची ओटी भरून आपला मुलगा राजी खुशी तिच्या पदरामध्ये देते आणि सासूकडून आशीर्वाद रूपी मिळालेली ही ओटी ही सासूला पुन्हा सुनेला परत करता येत नाही आणि म्हणूनच अधिक मासामध्ये किंवा इतर कोणत्याही वेळेला सासूची ओटी सून भरू शकत नाही। परंतु जर सुनेला आपल्या सासूला कोणतीही भेटवस्तू द्यायची असेल तर ती तिच्या हातामध्ये देऊ शकते आणि आपल्या सासूचा आशीर्वाद घेऊ शकते, फक्त ती वस्तू तिच्या ओटीमध्ये घालू शकत नाही। आता विधवा स्त्रियांची ओटी भरत नाहीत आणि जर तुमची आई जर विधवा असेल आणि जर तिची ओटी भरणं शक्य होत नसेल तर आईच्या कुटुंबामध्ये म्हणजेच तुमची वहिनी असेल, काकी असेल किंवा कुटुंबामध्ये कोणतीही सवाष्ण जी स्त्री असेल तर तिची ओटी भरायची आहे। अधिक मासामध्ये किंवा इतर कोणत्याही वेळेला विधवा स्त्रीची ओटी भरली जात नाही। याचा अर्थ आई विधवा असेल तर तिचे आशीर्वाद मंगलमयी नसतात का तर तसं काहीच नाही। विधवा स्त्री प्रजनन क्षमता असूनही पतीशिवाय गर्भधारणा करू शकत नाही आणि म्हणून तिची ओटी भरली जात नाही, पण तिला आदरपूर्वक नमस्कार करून तिचा आशीर्वाद घेतला जातो। आणि म्हणूनच ओटी का भरली जाते, ओटीचे महत्त्व काय आहे हे जाणून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आणि अधिक मासामध्ये आईची भरली जाणारी ओटी ही केवळ कृतज्ञतेचं प्रतीक म्हणून भरली जाते, गर्भधारणा हा त्यामागचा हेतू नसतो। आता आईची ओटी भरताना तुम्ही खणनारळाने भरू शकता, आईला एखादी छानशी साडी भेट म्हणून देऊ शकता। त्याचबरोबर ओटीमध्ये ज्या काही वस्तू वापरल्या जातात म्हणजेच की तांदूळ, सुपारी, श्रीफळ, खोबरं, लेकूरवाळ, हळकुंड, हळदी कुंकू, 5 प्रकारची फळं तर यांनाही प्रतिकात्मक अर्थ आहे। या वस्तू मांगल्य, प्रेम, अखंडता, अक्षयता, विघ्न निवारक, सौभाग्यदायक, आरोग्यवर्धक आणि शुभदायी मानल्या जातात। त्याचबरोबर आईची ओटी भरताना 16 शृंगार देखील भेट म्हणून द्यायचे आहेत। त्यामध्ये तुम्ही हळदी कुंकवाचा करंडा देऊ शकता किंवा मेहंदीचा कोन, हिरव्या रंगाच्या बांगड्या, गजरा किंवा गुलाबाचं फूल, आरसा, कंगवा, सिंदूर किंवा अशाच प्रकारच्या ज्या काही वस्तू असतात ज्या शृंगारासाठी वापरल्या जातात तर त्या आईच्या ओटीमध्ये तुम्हाला द्यायच्या आहेत। त्याचबरोबर हळदी कुंकवाचा करंडा हा तुम्ही आवर्जून द्यावा, चांदीचा देऊ शकता किंवा इतर कोणत्याही धातूचा दिला तरी देखील चालेल। प्लॅस्टिकच्या डबीमध्ये जर हळदी कुंकू असेल तरी देखील चालेल, कारण हिरव्या बांगड्या आणि हळदी कुंकू हे सौभाग्यवती स्त्रीचं लक्षण मानलं जातं आणि सौभाग्यवतीला जर तुम्ही या ज्या वस्तू आहेत हळदी कुंकू, हिरव्या बांगड्या या जर दिल्या तर त्यामुळं तिच्या सौभाग्यामध्ये अखंड वाढ होणार आहे आणि तुमच्याही सौभाग्यामध्ये अखंड वाढ होणार आहे। आता जर आई विधवा असेल तर अगोदरच मी सांगितलं त्याप्रमाणे आईची ओटी भरू शकत नाही, परंतु आईच्या कुटुंबामध्ये ज्या कोणत्याही सौभाग्यवती सुवासिनी स्त्रिया आहेत तर त्यांची ओटी भरायची आहे। त्याचबरोबर तुम्ही आईला, विधवा आईला भेट म्हणून एखादी साडी भेट देऊ शकता। तिची ओटी भरू शकत नसाल तर देखील एखादी साडी किंवा एखादी चांदीची वस्तू तिला भेट म्हणून देऊ शकता, परंतु ही भेटवस्तू देताना चांदीचं निरंजन किंवा चांदीचं ताट देऊ शकता। त्याच्यासोबतच आईला एखादी छानशी साडी द्यायची आहे। आणि जर तुमची सासू देखील सौभाग्यवती असेल म्हणजे सवाष्ण स्त्री असेल तरी देखील तिलाही आम्ही सांगितलं त्याप्रमाणे 16 शृंगारापैकी ज्या तुम्हाला शक्य होतील तर त्या सर्व वस्तू या आपल्या सासूला भेट म्हणून द्यायच्या आहेत। त्याच्याचबरोबर एक छानशी साडी देखील भेट म्हणून द्यायची आहे। आता जर मुलगी विधवा असेल तर मग आईची ओटी कशी भरायची किंवा आई आणि मुलगी दोघीही विधवा असतील तर मग दोघी जर विधवा असतील तरी देखील ओटी जरी भरणं शक्य होत नसेल तरी देखील आईनं मुलीला जरी चांदीची जोडवी करणं शक्य होत नसेल तरी आई आपल्या मुलीला एखादी छानशी साडी घेऊन देऊ शकते। तसेच मुलगी देखील आपल्या आईला छानशी साडी घेऊन देऊ शकते किंवा तिच्या कुटुंबासाठी किंवा घरासाठी एखादी उपयुक्त जे वस्तू असेल तर ती या अधिक मासामध्ये भेट म्हणून देऊ शकते। जशी आपल्या मुलीची परिस्थिती असेल तर त्याचप्रमाणे मुलीनं आपल्या आईला भेट म्हणून द्यायची आहे, त्याचप्रमाणे आईनं देखील आपल्या मुलीला भेट म्हणून द्यायची आहे। आता जर मुलगी जर
विधवा असेल तर मग मुलीनं काय करायचं आहे, तर या ज्या वस्तू आहेत तर त्या घ्यायच्या आहेत आणि तुमच्या आईकडील जी कोणतीही सुवासिनी स्त्री असेल तर तिच्या हातामध्ये देऊन तिला या वस्तूंनी आपल्या आईची ओटी भरायला सांगायची आहे. म्हणजे जरी मुलीला जरी शक्य होत नसेल ओटी भरणं, तरी मुलगी कोणत्याही सुवासिनी स्त्रीकडून आपल्या आईची ओटी भरू शकते. आता ही ओटी भरत असताना ओटी भरल्यानंतर जरी आईची ओटी मुलगी भरू शकत नसेल किंवा आई जरी विधवा असेल तरी देखील आईचे आशीर्वाद घेणं हे महत्त्वाचं आहे. तुम्ही ओटी भरा किंवा नका भरू, पण आशीर्वाद हे सर्वात महत्त्वाचे मानले जातात. त्याचबरोबर आपल्या सासूचे देखील आशीर्वाद घ्यायचे आहेत. आता जोडवी करत असताना असं म्हणतात की जोडवी ही माहेरकडून येतात मुलीसाठी, पण तसं काही नाही. जर आपल्या आईची जर परिस्थिती जर चांदीची जोडवी घेऊन आपल्या मुलीला देण्यासारखी जर नसेल तर मग ती चांदीची जोडवी मुलीनं आपल्या सासूकडून किंवा पतीकडून घ्यायची आहे. असं कुठेही सांगितलं जात नाही की जोडवी ही माहेरचीच असतात. सासरकडून किंवा माहेरकडून दोन्हीकडून ही जोडवी घेऊ शकता. ज्या ठिकाणाहून तुम्हाला शक्य होईल तर तिथून तुम्हाला ही जोडवी खरेदी करून घ्यायची आहेत. या अधिक मासामध्ये चांदीची वस्तू, चांदीची जोडवी किंवा चांदीचं निरंजन घेणं हे शुभ असतं. मग तुम्ही कोणाकडूनही खरेदी करू शकता. त्याचबरोबर अधिक मासामध्ये ओटी भरण्याचा हा दिवस हा ठराविक नसतो. तुम्ही कोणत्याही दिवशी ओटी भरू शकता, पण शक्यतो मंगळवारी किंवा गुरुवारी तुम्हाला आईची ओटी भरायची आहे. म्हणजेच आईचा मानपान करायचा आहे. कारण शुक्रवार आणि मंगळवार हा माता लक्ष्मीचा वार आहे आणि या दिवशी ओटी भरली तर अत्यंत शुभ मानलं जातं. पण काही कारणास्तव या दिवशी जर तुम्हाला ही ओटी भरणं जर शक्य झालं नाही तर मग तुम्ही आठवड्यातील कोणत्याही दिवशी ही ओटी भरू शकता. तसेच मुलगी जर कुमारिका असेल, म्हणजेच मुलीचा विवाह झाला नसेल आणि तिला जरी आपल्या आईची ओटी भरायची असेल तरी देखील कुमारिका देखील आपल्या आईची ओटी भरू शकते. आणि मी तुम्हाला आता ज्या काही ओटीमध्ये घालण्यासाठी ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या वस्तू आईला भेट म्हणून देऊ शकते. तसेच या अधिक मासामध्ये खास करून आपण जोडवी बदलत असतो. म्हणजेच या अधिक मासामध्ये चांदीची जोडवी ही खरेदी केली जातात, परंतु ही जोडवी करताना आपण काही चुका करणं देखील टाळलं पाहिजे. आता काही लोकांकडे खूप संपत्ती असते, पैसा असते, म्हणजेच खूप चांगली ऐपत असते आणि त्या काय करतात की सोन्याची जोडवी खरेदी करतात चांदीची जोडवी खरेदी करण्याऐवजी. परंतु सोन्याची जोडवी खरेदी करणं आणि आपल्या पायामध्ये घालणं हे अत्यंत चुकीचं मानलं जातं. कारण तुम्ही कितीही श्रीमंत असा किंवा तुमची कितीही चांगली ऐपत असेल तरी देखील कमरेखालचा जो भाग आहे, अवयव आहे, तर त्यामध्ये सोन्याचे दागिने परिधान केले जात नाहीत. कारण आपण सोन्याला माता लक्ष्मीचं स्वरूप मानतो आणि त्यासाठी सोन्याचे दागिने पायामध्ये घातले जात नाहीत. त्यासाठी अधिक महिन्यामध्ये जोडवी बदलत असताना सोन्याची जोडवी कधीही खरेदी करायची नाही, तर चांदीची जोडवी खरेदी करायची आहेत. आणि ही खरेदी करत असताना देखील आपली जी जुनी जोडवी आहे तर ती देऊन त्यामध्ये भर घालायची आहे. किंवा जुनी जी जोडवी आहेत किंवा चांदीचं जे पैंजण आहे तर ते तुम्ही तसंच ठेवायचं आहे आणि तुम्ही दुसरी चांदीची जोडवी किंवा चांदीचं पैंजण खरेदी करायचं आहे. परंतु या अधिक मासामध्ये चांदीची जोडवी करत असताना सोन्याची जोडवी किंवा काही स्त्रिया सोन्याचं पैंजण देखील खरेदी करतात, तर या गोष्टी चुकूनही करायच्या नाहीत, या टाळायच्या आहेत. आणि चांदी आपल्या पायामध्ये घालणं अत्यंत शुभ मानलं जातं आणि चांदी ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि यामुळं आपल्या शरीरामध्ये काही सकारात्मक देखील परिणाम होतात. आणि म्हणूनच चांदीचीच वस्तू आपल्या पायामध्ये घालायची आहे. जोडवी असो किंवा पैंजण असो तर ते चांदीचंच असावं. जोडवी करताना ही जी चूक आहे म्हणजे सोन्याची जोडवी किंवा सोन्याची पैंजण हे चुकूनही करायचं नाही. तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये अधिक मासामध्ये जोडवी करताना ती सासरची का माहेरची, आई विधवा असेल किंवा मुलगी विधवा असेल तर आणि सासूची ओटी का भरली जात नाही, त्याचबरोबर इतर देखील महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी देखील तुमच्या जर काही समस्या असतील, अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.